हॅलो नमस्कार, उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्याला हुलग्याच्या पिठाचे शेंगोळे बनवायचे आहेत। हुलग्याच्या पिठाचे खूप छान चवदार लागतात, चविष्ट लागतात। त्यासाठी लागणारे साहित्य हे बघा, हिरवी मिरची, जिरं, कोथिंबीर आणि लसूण हे आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया। याची मी पेस्ट करून घेते। आता बघा, हे हुलग्याचं पीठ आहे, एक मोठी वाटी हुलग्याचं पीठ आहे। त्यामध्ये वाटलेलं आपण हे हिरवी मिरचीचं वाटण घालूया। त्यात थोडं लाल तिखट घालूया, हळद घालूया, थोडं तेल घालू, चवीनुसार मीठ घालू। आता आपण मळून घेऊया। हे सगळं व्यवस्थित पहिला मिक्स करायचं। हे बघा, आता मी मळून घेते। थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आणि घट्टसर गोळा मळायचा आहे। पातळ गोळा मळायचा नाही, घट्टसर मळायचा, म्हणजे शेंगोळे व्यवस्थित वळवता येतात। हे बघा, आपण असा घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे। आपण आता त्यात तेल घालून पुन्हा मळून घेऊया। आपलं आता मळून झालेला आहे। आपला घट्टसर गोळा मळून झालेला आहे। हे बघा, आपण कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे। आता त्यामध्ये तेल घालायचं, दीड पळी तेल घातले मी। आता तेल गरम झाले, त्यात थोडं जिरं घालू चमचाभर, हे बघा जिरं तडतडलंय। आता ठेचलेला लसूण घालू, तो जरा ब्राऊन होऊन देऊ, म्हणजे तेलात चांगला त्याचा अर्क उतरतो। त्यात आपण मगाशी वाटण केलंय ना, ते घालू। बघा, छान सुगंध सुटलाय लसूण मिरचीचा।
लसूण, मिरची, कोथिंबीर आणि जिरं. त्यात थोडं तिखट घालू. मग त्यात पाणी ओतू. पाणी जरा जास्त लागतं त्याला शिजण्यासाठी. हे बघा, 1 वाटी पीठ असेल ना तर 3-4 वाटी पाणी लागतं, कारण शेंगूळ शिजायला जरा वेळ लागतो. त्यातच आपण थोडा शेंगदाण्याचा कूट घालूया. आणि चवीनुसार मीठ घालू. पिठात पण आपण पहिलं मीठ घातलेलं आहे. चवीनुसार मीठ घालू आणि झाकण ठेवून देऊ. उकळी येईपर्यंत आपण शेंगोळी बनवून घेऊ. पीठ चांगलं मळून घेते मी. बघा, आता त्याचा छोटा गोळा घ्यायचा. हे बघा, त्याला तेलात हात लावून चांगलं मळून घ्यायचं. पूर्वीचे लोक आहे ना असं असं करून करत होते, पण तसं येत नाहीये मला. त्या पद्धतीने करायचं आहे. बघा, एकदम पातळ, बारीक पातळ करायच्या. हे बघा, आणि मग हे असे वळवायचे शेंगोळे. त्याला जोडायचं आपण. आणि याचं हे जे टोक आहे ना त्याला इथं चिटकून घ्यायचं. बघा, हे टोक इथं चिटकवायचं. हे बघा, अशा प्रकारचे मी आता असेच बनवून घेते. हे बघा, आपण पाण्याला उकळी आली का बघूया. बघा, छान अशी पाण्याला उकळी आलेली आहे. आपण शेंगोळी तयार केली आहे. बघा, हे बघा, बघा इकडं पण सारे बनवून घेतलेले आहेत. आता पाण्याला उकळी आली आहे ना, आपण त्यात एक एक सोडूया. हळूहळू सोडायचे. हे बनवलेले पण आपण सोडून घेऊया. झाकण ठेवून देऊया. त्याला वेळ लागतो शिजायला, 20 ते 25 मिनिटं. हे बघा, आता उरलेले पण मी बनवून घेतलेले आहेत, ते पण सोडूया. आता झाकण ठेवून शिजून देऊया. आणि हा उरलेला जो पिठाचा गोळा आहे ना तो पाण्यात मी काढून घेते. हे बघा, त्याने काय होतं, हे पीठ हे पाण्यात कालवलं ना पीठ, मग रस्सा जरा घट्टसर होतो.
व्यवस्थित काढून घ्यायचं, गुठळ्या ठेवायचं नाहीये. खायला एकदम चविष्ट लागतात. हुलग्याच्या पिठाच्या केल्या ना तर खूप चविष्ट लागतात. दुसऱ्या पिठांपेक्षा हुलग्याच्या पिठाच्या खूप छान लागतात. माझी आई ना खूप छान पद्धतीने बनवायची अशाच. तिच्या हातच्या खूपच चविष्ट लागायच्या. हे बघा, एक तर नट गुठळा ठेवतो मी, व्यवस्थित काढून घेतलेला आहे. आता झाकण काढू आणि हे कालवलेलं पीठ घालून घेऊ आणि झाकण ठेवू. अजून 10-15 मिनिटं शिजवून देऊ. हे बघा, आपण उचकून बघूया. हे बघा रस्सा कसा घट्ट झालाय, बघा दाटसर झालेला आहे. आता काय करायचंय, आपण त्यातला रस्सा थोडा काढायचा आहे. आणि तसाच रस्सा त्याच्यात ठेवला ना तर शोषून घेतो. मग खाताना रस्सा आणि शेंगोळी बरोबर खायची आहे. आता रस्सा काढून घेते. तोपर्यंत तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा. हे बघा, आपली शेंगोळी तयार झालेली आहे. त्यातील आपण रस्सा काढून घेतलाय, तो पहा. शेंगोळी तयार.